परंतु तुकाराम भाऊंनी हा संदेश गेले जवळपास 2 महिन्यांपासून सातत्याने ते सगळ्यांना सांगत आहेत की हेल्मेट वापरा, कारण की अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि आता आपण पाहतो की काही 2-3 दिवसांपूर्वी कांचुणीचा आमचा एक विद्यार्थी हा एका अपघातामध्ये मरण पावला. एक दहीगाव गावंडेची एक भगिनी जी 25-26 वर्षा वयाची, ही सुद्धा साडीचा पदर चाकामध्ये अडकल्यामुळे मरण पावली. आणि अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे तुकाराम भाऊ सातत्यानं गेले 1-2 महिने भेटला त्याला प्रत्येकाला सांगत होते की हेल्मेट वापरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आता आपला जीव धोक्यात घालू नका, हेल्मेट वापरा. परंतु काल मात्र बावनकुळे साहेबांना भेटण्यासाठी राजदत्त मानकर सर आणि तुकाराम भाऊ हे दुचाकीवर गेले आणि एक प्रकारे कुणाच्याही काही लक्षात येण्याच्या आधी त्यांचा भीषण अशा पद्धतीचा अपघात झाला आणि तुकाराम भाऊ आणि मानकर सर आपल्याला सोडून गेले. याच वेळेस वाडेगावमध्ये इथल्या मराठा पाटील संघटनेचे जे अध्यक्ष होते आणि त्यांनी येत्या 23 तारखेला मानकर सरांनी वधूवर परिचय मेळाव्याचं भव्य असं आयोजन केलं होतं. त्याचं सगळं नियोजन त्याचं सुरू होतं. 23 तारखेला आता फार दिवस राहिले नाही आणि या कार्यक्रमाचं आयोजन राजदत्त मानकर सरांनी वाडेगावला केलं होतं. परंतु आज त्यांच्यावर सुद्धा वाडेगावात याच वेळेस अंतिम संस्कार होत आहेत आणि तुकाराम भाऊ शिरकड यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यासाठी, त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. तुकाराम भाऊ हे व्यक्तिमत्व कुठल्याही भेदभावनेच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होतं, कुठल्याही पक्षाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे सगळ्यांसोबत त्यांचे संबंध अतिशय चांगले संबंध होते आणि त्यांच्या पिढीची जी सगळी मंडळी होती त्यांच्यासोबत त्यांनी संबंध जपलेच. परंतु नव्या पिढीतील सगळ्या मंडळींसोबत सुद्धा त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. गावामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माची मंडळी त्यांच्या जवळ होती आणि कुठलाही कार्यक्रम असो गावातला, त्यामुळे प्रत्येकाला निमंत्रण केलं पाहिजे, सगळे लोक उपस्थित झाले पाहिजे आणि आमच्या गावातली माणसं हे आमचं वैभव आहे असं सातत्यानं लोकांना सांगणारे तुकाराम भाऊ आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. आणि खंबारीच्या इतिहासातला एक अतिशय महत्त्वाचा अध्याय पर्व आता प्रत्यक्ष आपल्यासोबत असणार नाही. सन्माननीय छगन भुजबळ साहेब दर्शन घेण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले आहेत. त्यापूर्वी सुद्धा या खंबारीच्या मातीमध्ये चला सावली साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पक्षांची सगळी पदाधिकारी मंडळी, केवळ राष्ट्रवादीचीच मंडळी नव्हे तर भारतीय जनता पार्टी नाही. कृपया बाजूला सर्वजण उभे राहा आणि इथे गर्दी होणार नाही आणि कुठलाही त्रास कोणाला होणार नाही याची आपल्याला सगळ्यांना दक्षता घ्यायची आहे. आपल्या सगळ्यांची आदरणीय प्राध्यापक तुकाराम भाऊ गिरकर
साईडले यासाठी केला होता आणि आज परंपरेने शब्द जगण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला. काहीतरी चांगलं काम आमच्यासाठी घडत रमले त्यासाठी त्यांनी